या शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या कानावर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच आहे. कारण का आपण सगळेच आहोत. UPSC आपल्याला कधी समजलं आपल्या लक्षात नाही आणि आतापर्यंत किती समजलं हे पण माहीत नाही. मित्र म्हणतो आतापर्यंत नाही समजलं म्हणून ते चालते. आणि या विद्यार्थ्यांना या वयामध्ये UPSC अशी एक एक्झाम असते ती भारतातील सर्वोच्च एक्झाम आहे आणि त्याच्यामधून जो घडणारा जो IAS अधिकारी आहे, IAS दर्जाचा अधिकारी आहे, ते अधिकारी खऱ्या अर्थानं आपला देश चालवतात. मग आपण नेहमी स्वप्न जेव्हा बघतो तेव्हा ते सर्वोच्च लेवलचं बघितलं, शिखराचं बघितलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण शिखराकडे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मधले थांबे आपोआपच येतात ना. छोटी छोटी शिखरं असतात, मधले छोटे छोटे देवालय असतात, ते आपोआपच सर्व होतात आणि जाण्याचं टार्गेट पण ठेवायचं. काही लोक थकली तर अलीकडे थांबतील, अलीकडे एखाद देवालय आहे तिथं त्यांचं जीवन व्यतीत करतील. त्या अनुषंगानं आणि बाकी मी थोडक्यात आढावा त्या ठिकाणी दिलेला आहे. ही श्रृंखला खूप व्यवस्थित पद्धतीनं चालू होईल. मात्र पालकांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुमच्यामध्ये काहीतरी त्या एक्झामविषयी आदर आहे हे ऐकून देखील मला कौतुक वाटलं. तर हे एवढंच नाही तर बाकी गोष्टी देखील. आता जर आपल्याला मोठं शिखर चढायचं आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तर आपला फिटनेस असला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. फिटनेसचा अर्थ काय? या शाळेच्या परिभाषेमध्ये फिटनेसचा अर्थ असा आहे की तो जे काय अभ्यासतोय, ज्या काय ॲक्टिव्हिटी करतोय, एक विद्यार्थी म्हणून, एक जबाबदार विद्यार्थी म्हणून, ज्याचा उद्या जबाबदार नागरिकामध्ये रूपांतरण होणार आहे, तर आज त्यानं कोणत्या कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे. माझं तर नेहमी मानस असा असतो की विद्यार्थ्यांच्या ऐवजी पालकांनी आणि शिक्षकांनी जास्त शिकलं पाहिजे. जोपर्यंत झाडाला पाणी देणाऱ्या माळी जो आहे त्याला जोपर्यंत समजत नाही की झाडाला खत कोणतं द्यायचं, पाणी केव्हा टाकायचं, उन्हात पाणी टाकू नये, सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला पाणी टाकावं, या कॉमन सेन्सच्या गोष्टी. बरोबर, आपण सगळे शेतकरी आहे. तात्पर्य त्या पद्धतीनं त्या झाडांना वाढवणारे लोक शिक्षक आणि पालक जर सावध असतील तर हे झाडं वाया जाणार नाही. आणि झाडं म्हणजे विद्यार्थी रूपातील झाडं बोलतो मी. ही उद्याची भारताची संपत्ती आहे आणि भारताचं पडाशन. आपण ज्या काही गोष्टी बोलतो आजचं ते ट्रम्पचं विधान असेल, काही असेल, भारत हा खूप पॉवरफुल आहे. भारताला कोणाची गरज नाही मी म्हणतो. भारत स्वतःमध्ये एक जग आहे. मात्र हे समाजासाठी ही IAS पिढी आपली पुढे घडली पाहिजे ना. याच्यामध्ये ही समजदारी तयार झाली पाहिजे. त्यामुळे या गोष्टींची चर्चा पण त्यांच्याबरोबर झाली पाहिजे. पालकांनीही वाचन केलं पाहिजे, शिक्षकांनीही वाचन केलं पाहिजे. वाचनानं काय होतं, समजदारी वाढते. आणि जर समजदारी वाढली, एखाद्या कुटुंबाची समजदारी जर वाढली तर त्या कुटुंबामध्ये वाढणारा जो पाल्य आहे त्याची प्रगती होईल का नाही होणार? होईल की नाही? बरोबर आहे का? होईल की नाही? होईल ना. जर शिक्षकामध्ये समजदारीचे लेवल जास्त असेल तर विद्यार्थ्याची प्रगती होईल का नाही? 100% होणार. फक्त पाठांतर म्हणजे शालेय शिक्षण हा कुठंतरी जी परंपरा चालू आहे ते आपण खंडित करून एक जबाबदार नागरिक कसा घडेल उद्याचा. आता जबाबदार नागरिक ज्यावेळेस घडतो त्यातूनच मग अधिकारी असतात. मात्र सगळ्यात अलीकडचं स्टेशन आहे त्याला त्याची जबाबदारी समजल्या पाहिजे. योग्य काय अयोग्य काय हे निवडण्याची त्याची मानसिकता किंवा बौद्धिक पातळी तयार झाली पाहिजे. आणि त्यासाठी आपण अविरत कष्ट केलं पाहिजे. आता तुम्ही पालकांनी बोलले की बाबा सर एवढं कष्ट करतात, प्रत्येकजण कष्ट करतो. परंतु जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड आहे तर तुम्हाला ते कष्ट केल्यासारखं वाटत नाही. आता तुम्हाला बहुतेक वाटत असेल मी कष्ट करतोय, मला वाटतं ही माझी जिम्मेदारी आहे, हे मला केलंच पाहिजे. तर कष्ट म्हणता येत नाही. एखाद्या मुलाला जर तुम्ही व्हिडिओ गेम खेळायला दिला तर त्याला कंटाळा येईल का? तसा माझा हा खऱ्या अर्थानं खेळच आहे. मला खेळ वाटतो हा. आणि या खेळातून जर उद्याच्या भारताचं विकास स्वप्न दडलेलं असेल तर त्याच्यापेक्षा आणखी दुग्ध शर्करा युक्त कोणता असेल? माझ्या पालकांनी काही अडचणी बघा. दुसरी गोष्ट मला मुद्दाम सांगतो. स्कूल बघा, तुम्ही चांगलं बोलले, थँक्यू, तुमचं धन्यवाद सर सगळ्या वतीनं. परंतु अडचणी देखील खूप आहेत. मी अगोदरच तुम्हाला मान्य करतोय सगळ्यांच्या वतीनं.
अडचणी खूप आहेत. तरी मला असं वाटतं 24-25ला काही अडचणी कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या पद्धतीनं शिक्षकांचं, पालकांचं व समाजाचा आम्हाला खूप सपोर्ट लाभला, आधार लाभला. त्याबद्दल या सर्व घटकांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि अडचणी खूप आहेत, तर तुम्ही काय अडचणींना आहे ना तोंड फोडावं, त्याप्रमाणे आपण चर्चा करू. अडचणी का आहेत, त्याच्यावर पुढं काय होणार आहे, आणखीन पुढं या 25-26 या वर्षामध्ये आपण काय नवीन गोष्टी करणार आहोत, या गोष्टी देखील आपण चर्चा करू. मात्र अडचणी अगोदर सांगितलं तर आम्हाला बरं होईल. चांगलं बोलल्यास तेवढा फायदा नाही, अडचणी सांगितल्यास फायदा जास्त आहे. मला वाटतं माईकची गरज जर नसेल, एक माईक तिकडे द्या. मोदी सर काहीतरी म्हणतो, महादेव सर काहीतरी. त्याने अभ्यासक्रम जो असतो का सर, तो लवकर उरकून ते रिव्हिजन मुलांची व्हायला पाहिजे. सांगा कोणाकोणाचे काय मुद्दे असले ते सांगा. मुद्दे तुम्ही सांगा, आम्ही आम्ही सगळे